नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यात 1 नंबर चॅनल. या चॅनलची 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिवपासून जवळ असलेल्या मतिमंद मुलींच्या शाळेमध्ये इथं आलेलो आहे आणि इथं आपल्यासोबत काही इथं धाराशिवचेच आहेत हे नागरिक. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. हिने इथं फलवाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. असे अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत नेमकं हे कशा पद्धतीचं कार्यक्रम. काय नाव तुमचं? माझं नाव मेहराज पटेल. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या 1501 जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही स्वाधार मतिमंद मुलींच्या शाळेला सर्व कमिटी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याबरोबर व्हिजिट केली आणि ते फळ वाटप केलं. अच्छा, आता इथं तुम्ही किती जण आलेले होता इथं? आज आम्ही इथं कमिटी मेंबर आणि आमच्याबरोबर आमचे जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही इथं आलो होतो. आम्ही सगळे मिळून इथं एक 15 ते 20 जण आलो होतो. अच्छा, हे तुम्ही इथंच आलेले आहेत का अजून कुठं दुसरीकडे गेले होते? आम्ही याच ठिकाणी आलो, तसेच आयुर्वेदिक कॉलेजमध्ये पण तिथं रुग्णांना पण आम्ही फळ वाटप केलंय. अच्छा, हे जुलूस कधी आहे? उद्या आहे का परवा दिवशी आहे? कधी आहे? जुलूस आहे 26 तारखेला. अच्छा, त्या अगोदरच पासून तुम्ही इथं मतिमंद मुलींची शाळा असेल किंवा आयुर्वेदिक कॉलेज असेल अशा ठिकाणी तुम्ही जाऊन भेट दिलेली आहे, बरोबर? बरोबर. अच्छा, भेट देण्यामागचा संदेश काय नेमका? संदेश हाच आहे की आमचे जे पैगंबर होते, आमचे म्हणजे जे पैगंबर सगळ्यांचेच आहेत. पैगंबरांनी जे मानवतेचा संदेश दिला आहे तो संदेश आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यांनी जी शिकवण आम्हाला दिली ती शिकवण आम्ही सगळ्यापर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही ज्या प्रकारे सामाजिक उपक्रम घेत आहोत तसेच विविध सामाजिक उपक्रम उद्या पण घेणार आहोत. जसं म्हणजे त्यांच्या जन्मदिना दिवशी जसे आज आम्ही फळ आणि फ्रूट वाटप केलं, तसंच उद्या आम्ही साड्यांचा वाटप सुद्धा ठेवलेला आहे. आम्ही उद्या ब्लँकेटचा वाटप पण ठेवलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ब्लड कॅम्प लागलेले आहेत. असे बरेच सामाजिक उपक्रम कमिटी आणि शहरातील वेगवेगळे ग्रुप्स किंवा संस्था राबवत आहेत. त्याचबरोबर आम्ही पण आमचं योगदान त्याच्यामध्ये करत आहोत. अच्छा, बघा आपल्यासोबत हे अध्यक्ष होते, हे अध्यक्ष आहेत जुलूस कमिटीचे जे आहेत ते सदर अध्यक्ष आहेत ते, आणि ते आपल्यासोबत होते, त्यांनी इथं आलेले होते. तर आपल्यासोबत अजून त्यांचे काही सहकारी आहेत, मित्र परिवार आहे त्यांचे, त्यांनी आपल्यासोबत आहेत. काय सांगसाल, काय नाव तुमचं? माझं नाव सैयद इस्माईल आहे. आज तुम्ही इथं ह्या मतिमंद मुलींच्या शाळेमध्ये इथं भेट दिली आणि आयुर्वेदिक कॉलेजमध्ये पण भेट दिली, अशा बरेच ठिकाणी भेट दिलेली आहे तुम्ही. तर नेमकं हे उपक्रम जे राबवण्यात आलेले आहे नेमकं कशा पद्धतीचं? हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही फ्रूट वाटप फल वाटपचा कार्यक्रम घेतो. आयुर्वेदिक कॉलेज होगा, सिविल हॉस्पिटल, फिर बाद में से लेडीज सिविल हॉस्पिटल और मतिमंद स्कूल को हर साल हम फ्रूट वाटप फल वाटप करते हैं कमेटी की जानिब से, और चादर वाटप ये भी होता है शाम में जुलूस के बाद. अच्छा, बघा हे आपल्यासोबत त्यांचे सहकारी मित्र होते, ते आपल्यासोबत त्यांनी सांगितलेलं आहे. अजून कोणी तर बोलते का त्याच पद्धतीने? काय नाव तुमचं? मोहम्मद इर्शाद कुरेशी. अच्छा, काय सांगचाल तुम्ही इथं आज फळवाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि 26 तारखेला जुलूस पण आहे आणि यांनी सांगितलेल्या पद्धतीने जे उपक्रम राबवण्यात आले, तर काय सांगचाल नेमकं? आमचे जे पैगंबर आहेत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त्यांचा जे जन्मदिवस आहे त्या जन्मदिवसानिमित्त आम्ही कित्येक वर्षापासून जे तर कुष्ठधाम किंवा आयुर्वेदिक कॉलेज, सिव्हिल हॉस्पिटल आणि पुन्हा मतिमंद शाळेमध्ये जे तर पहिल्यापासूनच फळ वाटपचा कार्यक्रम आम्ही घेत असतो. फळ वाटप, चादर वाटप, म्हणजे चांगलं कार्य मानवतेसाठी जे कार्य आहे ती कार्य आम्ही करत असतो. बघा तुम्ही जर पाहिलं तर हे आपल्यासोबत हे धाराशिवचेच आहेत, हे जुलूस कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि बाकीचे त्यांचे सहकारी मित्र आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं नेमकं इथं कशा पद्धतीचे कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे आपण जाणून घेतलेला आहे. आणि हा जो विषय आहे तुम्ही तुम्हाला पूर्ण दाखवलेला कसा वाटतो विषय नक्कीच कळवा. अशा काही वेगळे विषय तर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव. पीछे देख.